पुण्यातून मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अमित शहा यांच्या भेटीसाठी कोरेगाव पार्क हॉटेल परिसरात पोहोचलेले आहेत। कार्यकर्त्यांकडून अमित शहा यांची भेट घेण्याचा आग्रह केला जातोय। शहा यांच्याकडे मस्साजोग प्रकरणी न्यायाची मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जाणार आहे। महत्त्वाची अपडेट पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आणि हे जे कार्यकर्ते जे गेलेले होते अमित शहा यांची भेट घेण्यासाठी त्या कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं बघायला मिळतं। अनेक खरं तर कार्यकर्ते हे गेलेले होते, मराठी क्रांती मोर्चाचे हे कार्यकर्ते होते। अमित शहा यांच्या भेटीसाठीही कोरेगाव पार्क हॉटेल परिसरात ते पोहोचलेले होते आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर या कार्यकर्त्यांकडून अमित शहा यांची भेट घेण्याचा आग्रह केला जात होता। शहा यांच्याकडे मस्साजोग प्रकरणी न्यायाची मागणी हे जे आंदोलनकर्ते होते, कार्यकर्ते आहेत ते करणार होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय। आमची एवढीच मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जो बिघडलेला आहे आणि मस्साजोग प्रकरणामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीने तपास योग्य रीतीने होत नाहीये, अजूनही आरोपी फरार आहेत, या सर्व बाबतीत आम्ही महाराष्ट्राच्या या गृह खात्याच्या अपयशाबद्दल आम्ही माननीय अमित शहा साहेबांना भेटून निवेदन देऊ इच्छितो, परंतु आम्हाला अजून वेळ मिळालेली नाहीये। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की आम्हाला अमित शहांची भेट हवी आहे। महत्त्वाची अपडेट आपण सध्याही पाहतोय। मस्साजोग प्रकरणी आता हे जे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात आम्हाला न्याय हवा अशी मागणी त्यांच्याकडून केली गेलेली होती। इथं वरिष्ठ अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी सांगतील, मी त्याबद्दल नाही का सांगू शकतो। कोण आहे ते वरिष्ठ बोलवता का? आहेत ना, कॅम्प ऑफिसर आहेत ना इथे। काय कशामुळे ताब्यात घेतलं, त्याचं कारण काय? सर नेमकं आता काय पुढे कारवाई केली जाणार आहे? आंदोलकांचं काय म्हणणं होतं, जे आले होते त्यांना घडलं काय, इथे काय घडलं? केंद्रीय गृहमंत्री पुण्याच्या दौऱ्यावर आहेत, आंदोलक थेट आतमध्ये शिरतात, पोलिसांचं लक्ष नाहीये का? आतमध्ये शिरलेले नाही, त्यातूनच गेलेले आहेत। पोलिसांचं अजिबात लक्ष नव्हतं। आतमध्ये येऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, नंतर जवळपास 10-15 मिनिटांनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। आहे बाबा, मी बंदोबस्ताला आलेलो आहे, माझी पार्किंगचा विषय आहे। अरे बाबा, पार्किंगचा बंदोबस्त आहे माझ्याकडे, मी पार्किंग बघू की काय तुझ्याकडे बघत बसू? मग ते आता मदत करायला नको? हा, मग मदत करण्यासाठी जायला नको? बंदोबस्त पोलीस 24 तास कामावरती असतो, त्याला मदत करणं गरजेचं आहे। कुठले? अरे मी पार्किंगला होतो, सांगतोय ना, मी बघितलं नाही, आतमध्ये घुसलेलं नाही। हा ड्रॉप पॉइंट आहे ना, पार्किंग मधून कोणी आलेलं नाही, इथून या ठिकाणी आलेलं। हो, गृहमंत्री पुण्याच्या सध्याचे आपण हे दृश्य बघतोय, पुण्यातल्या कोरेगाव पार्क हॉटेल परिसरातले ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जमलेले होते। मृत संतोष देशमुख त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी खरं तर हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते आणि या संदर्भात ते अमित शहा यांची भेट घेण्याचा आग्रह या कार्यकर्त्यांनी केलेला होता। मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतल्याचं समजतंय आणि सध्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय पुण्यातून। मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। आपण सध्याचे हे दृश्य पाहतोय, पोलीस खरं तर या कार्यकर्त्यांना घेऊन जाताना आपण बघू शकतोय। अमित शहा सध्या कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये सध्या ते आहेत आणि त्यांचीच भेट घेण्यासाठी हे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले होते। तसा आग्रह या कार्यकर्त्यांनी केलेला होता, मात्र या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलाय। महाराष्ट्रातले गृहमंत्री सध्या नेमके कुठल्या विषयावरती काम करतात याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मस्साजोगच्या प्रकरणाला संतोष देशमुख यांच्या हत्येला, यांची निर्गुण हत्या झाली, त्या हत्येला जवळजवळ 70 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा आरोपी सापडत नाहीत। मग आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री नेमके काय करत आहेत हाच सवाल आम्हाला पडला आणि त्याचं उत्तर मागण्यासाठी खरं तर आम्हाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटीची वेळ आम्ही मागितलेली आहे, ती मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो।